यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. प्रकरण 8. नवनिर्मिती. माझ्या आतले उत्तर अगदी सहजपणे मला समजतात. माझी लठ्ठ होण्याची इच्छा नाही. माझी बाजारी होण्याची इच्छा नाही. मला म्हातारपण येऊ नये. मला इथं राहायचं नाही. मला कोणत्याही नात्यात अडकून राहायचं नाही. मला माझ्या आईसारखं आणि वडिलांसारखं व्हायचं नाही. मला याच नोकरीत आयुष्य काढायचं नाही. मला माझे केस, नाक, शरीर आवडत नाही. मला एकटेपणा नकोय. मला दुःखी व्हायचं नाही. मला आजारी पडायचं नाही. विकासावर लक्ष केंद्रित करणे. नकारात्मक विचारांशी कसं लढायचं याची ही पारंपरिक उदाहरणे आहेत. असा विचार केला म्हणजे सकारात्मक गोष्टी आपोआप घडतात असे आपल्याला शिकवले जाते, पण तसे घडत नाही. आयुष्यात ज्या गोष्टी घडू नये त्याबद्दल तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल. त्यामुळे तुम्हाला हवे ते घडले का? तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर नकारात्मक गोष्टीशी लढून काही फायदा नाही. अमुक गोष्टी घडू नयेत असा तुम्ही जितका विचार कराल तेवढ्या नेमक्या त्याच तुम्ही निर्माण करतात. तुमच्या बाबत किती किंवा तुमच्या आयुष्याबाबत ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या अजूनही तुमच्या सोबत आहेत असा त्याचा अर्थ होतो. ज्यावर तुम्ही जास्त तीव्रतेने विचार करतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कायमच्या होऊन बसतात. नकारात्मक गोष्टीपासून दूर व्हा आणि तुम्हाला जे काही हवंय त्यावरच लक्ष केंद्रित करा. आता आधीचीच सकारात्मक करून या. मी सडपातळ आहे. मी श्रीमंत आहे. मी मनाने तरुण आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. मी स्वावलंबी आहे. माझं माझ्या केसांवर, नाकांवर, शरीरावर प्रेम आहे. माझं हृदय प्रेमाने आणि मायेने ओथंबून गेले आहे. मी आनंदी आणि मुक्त आहे. मी संपूर्णपणे निरोगी आहे. सकारात्मक विचार करायला शिका. मग तो कोणताही विचार असो. बहुतेक वेळा आपण नकारात्मक विचारच करतो आणि त्यामुळे जे नको तेच घडते. माझी नोकरी मला आवडत नाही असे म्हणून काही होणार नाही. त्यापेक्षा मला यापेक्षा चांगली नोकरी मिळणार आहे असा विचार केला तर तुमच्या अंतर्मनातील आशेची दारे उघडतील. आयुष्यात तुम्हाला जे जे हवंय त्या बदल सकारात्मक विचार करा. त्याबद्दल सकारात्मक विचार करा. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक वाक्ये नेहमी वर्तमान काळात करा. उदाहरणार्थ, मी आहे किंवा माझ्याजवळ आहे. तुमचं अंतर्मन इतकं आज्ञाधारक असते की तुम्ही भविष्य काळातला विचार कराल तर ते त्याच काळात राहील. मला हवंय किंवा मला पाहिजे इत्यादी म्हणजे ती इच्छा तेथेच राहील, तुमच्यापासून दूर भविष्य काळात. स्वतःवर प्रेम करणे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या समस्या कोणत्याही असो, मुख्य लक्ष द्यायचं स्वतःवर प्रेम करण्याकडे. याच जादूमुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. जेव्हा तुम्हाला स्वतःला चांगलं वाटत असतं तेव्हा तुमचं आयुष्य किती चांगलं चाललेलं असतं याचा तुम्ही कधी ना कधी तरी अनुभव घेतला असेल. यावेळेस कोणतीही समस्या तुम्हाला सतावत नसते. स्वतःवर प्रेम करण्याने तुम्हाला इतकं चांगलं वाटणार आहे आणि आयुष्यात इतकं चांगलं घडणार आहे की तुम्ही हवेतच तरंगाल. स्वतःवर प्रेम करण्याने तुम्हाला चांगले वाटेल, आत्मसन्मान आणि स्वाभिमान असेल तरच तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकाल. म्हणून स्वतःवर कोणतीही टीका करू नका. यावर तुमची प्रतिक्रिया कोणती असेल याचा मला अंदाज आहे. तुम्ही म्हणाल, मी तर नेहमी स्वतःवर टीका करतो. माझे आई वडील, शिक्षक, मित्र मला नेहमीच नावं ठेवतात. पण ते कसं करायचं? मला तसं करताच येणार नाही. मी जर माझ्या चुका काढल्या नाही तर माझ्या सुधारणा होणार कशी? मनाला शिकवण. स्वतःवर टीका करण्याची ही सवय फार जुनी आहे.
तुम्हीच मनाला ती सवय लावून दिली आहे आणि आता त्यात बदल करायला मनाचा विरोध होतो आहे. पण त्याकडे सरळ दुर्लक्ष करा आणि महत्वाच्या कामाकडे वळा. आधीचाच आरशाचा प्रयोग करा. आरशात बघा आणि म्हणा, मी जसा आहे तसा त्याचा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. आता तुम्हाला कसं वाटतंय? सगळ्यांना क्षमा केल्यानंतर आता खूपच हलकं वाटतंय ना? हेच मुख्य काम आहे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान ही सकारात्मक बदल करण्याची गुरुकिल्ली आहे. मी सुद्धा जेव्हा स्वतःला नाकारत होतो तेव्हा कधी कधी स्वतःच्या थोबाडीतही मारून घ्यायचो. स्वतःचा स्वीकार करायचा म्हणजे काय करायचे असते हेच मला माहीत नव्हते. माझा स्वतःवर विश्वास तर नव्हताच, उलट गैरसमजच जास्त होता. एवढंच काय, मला जर कोणी सांगितलं की तू कोणाला तरी आवडतोस, तर मी लगेच विचारायची, माझ्यावर प्रेम करण्यासारखं असं काय आहे आहे काय? किंवा मग असंही वाटायचं, मी जर खरी कशी आहे हे जर त्याला समजलं तर ते माझ्यावर प्रेम करणार नाहीत. आपण जसे आहोत तसे स्वीकारून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच आहोत. हे ज्या वेळेस मला माहीत नव्हते, स्वतःशी छान सुंदर नातं जुळवायला मला जरा वेळ लागला. अगदी सुरुवातीला माझ्यातले चांगले गुण कोणते याचा मी शोध घ्यायचे. हे सुद्धा मला उपयोगी पडलं. माझी तब्येत सुधारायला लागली. तब्येत चांगली झाल्यामुळे माझी मीच मला आवडू लागले. त्यानंतर मी जशी आहे तशी संपूर्ण मला आवडू लागले. अगदी माझ्यातले हे गुण मला फारसे चांगले वाटत नव्हते, ते सुद्धा मला आवडू लागले आणि त्यानंतर माझ्यात खरी सुधारणा होऊ लागली. प्रयोग. मी स्वतःला मान्य करतो. मी हा प्रयोग 100 जणांवर करून बघितला आहे आणि त्याचे परिणाम फार चांगले आहेत. पुढचा 1 महिना मनाशीच सारखे म्हणत राहा, मी स्वतःला मान्य करतो. दिवसातून 300-400 वेळा म्हणा. नाही हे फार वेळा नाही. तुम्ही काळजीत असता तेव्हा एकच एक विचार तुमच्या मनात यापेक्षा कितीतरी वेळा घोळत असतो. मी स्वतःला मान्य करतो हा अगदी मंत्र असल्यासारखा जप करा. मी स्वतःला मान्य करतो असे सतत म्हटल्याने तुमच्या अंतर्मनाला सगळा विरोध बाहेर येतो. अंतर्मनातला सगळा विरोध बाहेर येतो. अशा वेळेस तुमच्या मनात येईल, मी एवढी लठ्ठ असताना स्वतःशी कशी मान्य करू? किंवा हे असं केल्याने काही होणार नाही, सगळा मूर्खपणा आहे, किंवा मी काही चांगला नाही. हीच वेळ आहे मनावर ताबा ठेवण्याची. यावरील विचारांना अजिबात महत्त्व देऊ नका. ते तुम्हाला भूतकाळात ओढताय. तुम्ही फक्त एवढेच म्हणा, तू जा, मी आता स्वतःला स्वीकारणार आहे. हा सगळा मूर्खपणा वाटतो. हे काही खरं नाही. हे सगळं खोटं आहे. नुसतं म्हटल्याने अशी मान्यता मिळते का? असे विचार केवळ हा प्रयोग करण्याचा विचार मनात आला तरी वर येतात. ते आले तर येऊ द्या. हे सगळे विरोध विचारी आहेत. त्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर ते तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. मी स्वतःला मान्य करतो, मी स्वतःला मान्य करतो, मी स्वतःला मान्य करतो. तिकडे काही हो, कोणी काही म्हणो, काही करो, हे वाक्य सतत म्हणत राहा. एखादा तुमच्याशी वाईट वागत असेल त्यावेळेस जर हेच वाक्य तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात असे समजा. लक्षात ठेवा, विचारांना तुम्ही महत्त्व दिले नाही तर त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. त्यांना खरं तर काही अर्थ नसतो. तो अर्थ आपण देतो. अर्थ घ्यायचाच असेल तर आपल्याला पोषक असा द्या, आपल्याला आधार देईल असा द्या. दुसऱ्यांच्या मनात किंमत न देणे हे सुद्धा स्वतःला मान्य करण्याचाच एक भाग आहे. एखादा माणूस तुम्हाला तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस असे सतत म्हणत राहिला तर आधी तुम्ही हसाल, मग वैतागाल आणि नंतर वेडा आहे म्हणून सोडून द्याल. तो म्हणता ते खरे आहे यावर चुकून सुद्धा तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि तरी सुद्धा आपण बऱ्याच अशाच खोट्या गोष्टींवर मूर्खासारखा विश्वास ठेवतो. प्रत्येक व्यक्ती
एकमेव असते, ती कधीच दुसऱ्यासारखी नसते. निसर्गाला पुनरावृत्ती आवडत नाही. जग निर्माण झाल्यापासून पावसाचा एकही थेंब दुसऱ्यासारखा नाही, बर्फाचा एकही कण दुसऱ्यासारखा नाही. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आपल्याला बोटांचे ठसे वेगळे आहेत. आपण वेगळे आहोत. आपण वेगळे म्हणूनच जन्माला आलो आहोत. हे एकदा आपण स्वीकारलं की मग कुठली स्पर्धा आणि कुठली तुलना. दुसऱ्यासारखं होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा संकोच करण्यासारखे आहे. माझ्यावर प्रेम करेपर्यंत मी कोण आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. तुमच्या जाणीवांना सराव द्या. आनंद वाटेल असाच विचार करा. चांगलं वाटेल असंच वागा. ज्यांच्या सहवासात तुम्हाला चांगलं वाटेल त्यांच्या सोबत राहा. शरीराला चांगलं वाटेल तेच खा. जिथे चांगले वाटेल त्याच जागी जा. बीज पेरणे. टोमॅटोच्या रोपांचा विचार करा. टोमॅटोचे एक रोप 100 टोमॅटो देतं. हे 100 टोमॅटो देणारं रोप हवं असेल तर त्याची सुरुवात लहानशा शुष्क बीजापासून करायला हवी. हे बी टोमॅटोसारखे अजिबात दिसत नाही. त्याची चवही टोमॅटोसारखी लागत नाही. तुम्हाला माहीत नसेल तर हे टोमॅटोचं बी आहे हे ओळखताही येणार नाही. पण हे बी तुम्ही पेरता, त्याला पाणी घालता, त्याला ऊन देता, त्याला अंकुर फुटतो, तेव्हा ते काही टोमॅटोचं रोप नाही असं म्हणून तुम्ही ते उपटून टाकत नाही. उलट तुम्हाला आनंद होतो. ते वाढताना तुम्हाला आनंद होतो. तुम्ही त्याला ऊन पाणी दिल्यावर, भोवतालचे तण काढून टाकल्यावर मग कुठे त्या रोपाला 100 टोमॅटो लागतात. हे सगळं एका लहानशा बी पासून सुरुवात होते. नवीन अनुभवाच्या बाबतीतही असंच असतं. तुमचं अंतर्मन ही त्याची जमीन असते आणि पेरायचं बी ही सकारात्मकता असते. संपूर्ण नवा अनुभव या लहानशा बीजात असतो. त्याला सकारात्मकतेचं पाणी घालता, त्याला सकारात्मक विचारांचं ऊन देता, नकारात्मक विचारांचं तण काढून टाकता आणि जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा ते काही तुम्ही उपटून टाकत नाही. उलट तुम्हाला आनंदात होतो. ते रोपटे वाढत जाते आणि तुमच्या इच्छा फलद्रूप होतात. प्रयोग. नवीन बदल करा. तुमच्या बाबतीत जे जे चुकीचं वाटतं त्याची यादी करण्याची आणि त्या गोष्टीमध्ये सकारात्मक बदल करण्याची वेळ आता आली आहे. किंवा तुम्हाला कोणते बदल हवे आहेत त्याची यादी केली तरी चालेल. मग त्यापैकी 3 पर्याय निवडा आणि त्यामध्ये सकारात्मक बदल करा. समजा तुमची यादी खालील प्रमाणे असेल. माझं आयुष्य विस्कटून गेलंय. मला वजन कमी करायला हवं. माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. मला माझी नोकरी आवडत नाही. माझ्यामध्ये शिस्त यायला हवी. मी हवे तसे काम करत नाही. माझ्यात काहीही चांगलं नाही. यामध्ये तुम्ही असा बदल करू शकता. ज्या कारणामुळे आयुष्य विस्कटले ते कारणच मी आता सोडून देत आहे. माझ्यामध्ये आता सकारात्मक बदल होत आहे. माझे शरीर आता चांगले आहे आणि सुडौल झाले आहे. माझ्यावर आता सगळेच जण प्रेम करतात. माझी नोकरी आता खूप चांगली आहे. माझ्यामध्ये आता शिस्त आली आहे. माझे सगळेच काम आता चांगले होते. मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला आहे तसा स्वीकारतो. माझ्या आयुष्यात जे घडेल ते चांगलेच घडणार यावर माझा विश्वास आहे. जे सर्वात उत्तम आहे तेच मला मिळणार आणि तेच मी स्वीकारतो. या सकारात्मक यादीमध्ये तुम्हाला जे हवे ते बहुतेक सगळे आले आहे. स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला स्वीकारणे, विश्वास ठेवणे, स्वतःला लायक समजणे, स्वीकारणे यामुळे तुमचे वजन आपोआप कमी होईल. मनाला शिस्त लागेल. नातेसंबंध सुधारतील. नवीन नोकरी मिळेल. टोमॅटोचे रोपटे कसे वाढत जाते हे खरोखर आश्चर्य आहे. आपल्या इच्छा कशा पूर्ण होतात हे पण एक आश्चर्यच आहे. चांगल्या गोष्टींवर हक्क. तुमच्या अशा आकांक्षावर तुमचा हक्क आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं वाटत नसेल तर त्या कधीच पूर्ण होणार नाही.
तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेली संकटे तुमच्यावर कोसळतील आणि तुम्ही कोलमडून जा. प्रयोग. माझा हक्क. आरशात बघा आणि म्हणा, माझा या डॅश डॅश गोष्टीवर हक्क आहे आणि मी तो मिळवला आहे. हे वाक्य 2-3 वेळा म्हणा. आता तुम्हाला कसं वाटतंय? प्रत्येक वेळेस तुमच्या भावनांकडे लक्ष द्या. शरीरात, मनात काय चाललंय याकडे लक्ष द्या. असं तुम्हाला खरंच वाटतंय का? अजूनही तुमच्या मनात शंका आहे, अजूनही नकारात्मक विचार येत असतील तर पुन्हा मागचा प्रयोग करा. सकारात्मक वाक्य म्हणा. माझ्या चांगल्या गोष्टींना विरोध करणाऱ्या नकारात्मक विचारांनाच मी सोडून देत आहे. माझ्या या डॅश डॅश गोष्टीवर हक्क आहे. पूर्ण समाधान होईपर्यंत हे वाक्य म्हणा. मग यासाठी काही दिवस लागले तरी हरकत नाही. सर्वसमावेशक तत्वज्ञान. नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी आपण सर्वसमावेशक तत्वज्ञान वापरणार आहोत. सर्वसमावेशक म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांचं एकत्रितपणे पोषण करणे, त्याची जोपासना करणे. यापैकी एका गोष्टीकडे जरी दुर्लक्ष झालं तरी आपण अपूर्ण राहू, संपूर्णतः गमून बसू. कुठूनही सुरुवात करा, त्याला फारसे महत्व नाही. शरीरापासून सुरुवात केली तर आरोग्याकडे लक्ष द्या. शरीराला पोषक असाच आहार द्या. पोषक अन्नपदार्थच खा. आमच्या शरीराला योग्य असाच व्यायाम आम्ही निवडू. व्यायामामुळे आमच्या स्नायूंना, हाडांना, शरीराला बळकटी येते. खेळ आणि पोहणे याशिवाय नृत्य, मार्शल आर्ट आणि योगा याचाही विचार करू. मसाज, पायांना आराम देण्याचे तंत्र, ॲक्युपंक्चर, हाडे बळकट करण्याचे व्यायाम, अलेक्झांडर पद्धत, जीवनशक्ती तंत्र, फेल्डेन्केर्स, स्पर्श चिकित्सा, रेकी हे सगळे प्रकार आम्ही वापरू. मनाच्या बाबतीत आम्ही मनचक्षु पद्धत, सकारात्मक पद्धत वापरू. मानसोपचाराच्या अनेक पद्धती आहेत. गेस्टाल्ट, संमोहन, पुनर्जन्म पद्धत, मानस नाट्य, भूतकाळात प्रवेश, कालतंत्र किंवा स्वप्न चिकित्सा या पद्धती वापरू. ध्यानधारणा, मग ती कोणतीही प्रकारची असो, त्यामुळे मन शांत होते आणि आत्मज्ञान होते. मी तर नुसती डोळे मिटून बसते आणि मलाच विचारते, काय जाणून घ्यायचंय मला? आणि मग शांतपणे उत्तराची वाट बघते. आलं तर चांगलंच, नाही आलं तर काही हरकत नाही, उद्या कळेल. माझ्या मते क्षमा करणे आणि निर्व्याज प्रेम सर्वांवरच करणे हे ध्यानधारणा करण्यासारखेच आहे. ध्यानधारणेचे, उपासनेचे अनेक मार्ग आहेत, अनेक पंथ आहेत. कोणताही तुम्हाला योग्य वाटेल तो स्वीकारायला हरकत नाही. प्रकरण 8 नवनिर्मिती येथे संपलेला आहे. धन्यवाद.